आता वर्किंग ऑफ फ्रीज मध्ये थोडेसे शब्द मी वाढवलेत फक्त. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोबारिक एक्सपान्शन, काय काय होतंय, कुठं कुठं होतंय बघा. स्किमॅटिक. बा जरा नीट लक्ष द्या कसं कसं होतंय वर्किंग मध्ये. इथं होतंय पहिला टप्पा. बर, इथं होतंय पहिला टप्पा, इथं होतंय दुसरा टप्पा, इथं होतंय तिसरा टप्पा आणि इथं होतंय चौथा टप्पा. बघा बरं, 4 टप्पे कळले का पहिल्यांदा? 4 टप्पे दिसले का? हो. हो, दिसले. आता हे बाहेरचं जे वर्किंग सबस्टन्स जे बाहेरून मध्ये येते ते इथं काय आहे? एक्सपान्शन वॉल आहे. एक्सपान्शन वॉल कशी असते म्हटलं मी, असं आणि असं असं वाढतंय तिचं एरिया. मग इथून आलेलं लिक्विड असं बाहेरून, आता हे जे लाल हे आहे लिक्विड आहे, सध्या इकडे लिक्विड आहे आणि इकडे गॅस असते. मग हे लिक्विड असं, तुम्ही बघा कधी स्प्रे असतो बघा, स्प्रे. तुम्ही स्प्रे मध्ये कधी बघितलं असेल असं, न्हाव्याच्या दुकानात वगैरे असतो असा स्प्रे. लिक्विडला स्प्रे केले की कसं गॅसमध्ये कन्वर्ट झाल्यासारखं होतंय, बरोबर का? अचानक एक्सपांड झाल्यावर. हा. अचानक एक्सपांड झालं का हो. नाही, लिक्विड गॅसमध्ये कन्वर्ट होत आहे. मग हे एक्सपान्शन वॉलच्या इकडे लिक्विड आहे आणि हे इथून एक्सपान्शन वॉल, एक्सपान्शन वॉल म्हणजे काहीच नाही, अचानक एक्सपांड होतंय लिक्विड. तर ते गॅसमध्ये कन्वर्ट होते. कशामध्ये कन्वर्ट होतंय? गॅसमध्ये. बघा बरं, पहिला टप्पा कळला ठीक आहे. का? हो. हे जे एक्सपान्शन आहे ते ॲडियाबॅटिक एक्सपान्शन असते. कधी पण लक्षात ठेवायचं, ॲडियाबॅटिक फास्ट एक्सपान्शन झालं, ॲडियाबॅटिक फास्ट एक्सपान्शन झालं, ॲडियाबॅटिक फास्ट एक्सपान्शन झालं की लिक्विड गॅसमध्ये कन्वर्ट होते. राईट, एवढं झालं. मग त्याच्यानंतर वर्किंग सबस्टन्स मध्ये घुसते. मध्ये घुसल्यावर आता एक्सपान्शन झाल्यामुळे काय होतंय, हे खूप थंड होतंय, वर्किंग सबस्टन्स खूप थंड होते, कूल होते. आणि मग मध्ये आल्यावर फ्रीज मधली हीट त्याने घेऊ शकते. मध्ये आल्यावर फ्रीज मधली हीट घेते. मग फ्रीज मधली हीट घेताना पण त्याचे एक्सपान्शनच होते, पण हळूहळू होते. कारण का आता हीट दिलं की एखादी वस्तू एक्सपांड होते. मग 2 नंबरचा टप्पा जो आहे तो आयसोबारिक एक्सपान्शन आहे. 2 नंबरचा टप्पा, हे 1 नंबरचा झाला ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. दुसरा टप्पा आहे आयसोबारिक एक्सपान्शन. काय आहे सांगा? म्हणजे कॉन्स्टंट प्रेशरला एक्सपान्शन व्हायला, कारण त्याने हीट घ्यायले. आपण बघितलं ना, रेफ्रिजरेटरच्या मधून त्यानं हीट घेत असते. कसली हीट घेते, किती घेते? क्यूसी. बरोबर आहे का? हो. मग क्यूसी हीट घेताना त्याचं आयसोबारिक एक्सपान्शन होतंय. दुसरा टप्पा कळलं. हो. मग बाहेर आल्याच्या नंतर कॉम्प्रेसर त्याच्यावर वर्क करतंय. तिसरा टप्पा. बाहेर आल्यावर लिक्विड, सॉरी गॅसवर, सध्या गॅस आहे ना, ते वर्किंग सबस्टन्स सध्या कसं आहे, गॅस आहे, बरोबर का? हा. हम्म. मग कॉम्प्रेसर त्याच्यावर वर्क करतंय आणि कॉम्प्रेसरनं वर्क केलं, त्याला कॉम्प्रेस करतंय आणि गॅसचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार मग? लिक्विडमध्ये. लिक्विड मध्ये. त्यामुळे गॅसचं कन्व्हर्जन कशात होणार? लिक्विडमध्ये. तिसरा टप्पा कळला का मग? हो. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, असे टप्पे कळणं गरजेचे आहेत. राईट. हो. तर बघा, बघा इथं इथं दिलेत बघा टप्पे. इथं डायग्राम दिले आहे आणि हे ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोबारिक एक्सपान्शन,
ऍडियाबॅटिक कॉम्प्रेशन, आयसोबारिक कॉम्प्रेशन. म्हणजे आता लिक्विड, आता काय होतंय, आता पुन्हा इथं बाहेर आलं, हे लिक्विडच्या स्वरूपामध्ये वर्किंग सबस्टन्स बाहेर आलं. मग बाहेर येऊन हीट टाकते बाहेर. मग हीट बाहेर टाकलं की ते आणखीन थोडंसं कॉम्प्रेस होते, पण ते आयसोबारिकली कॉम्प्रेस होते. म्हणजे दोन टप्प्यामध्ये एक्सपान्शन आहे, दोन टप्प्यात कॉम्प्रेशन आहे. पहिला आणि दुसरा टप्पा म्हणजे एक्सपान्शन, तिसरा आणि चौथा टप्पा म्हणजे कॉम्प्रेशन. हे पण कळायलं का बघा. हो. पण एक्सपान्शनचे दोन प्रकार, एक आहे ऍडियाबॅटिक एक्सपान्शन, दुसरा आहे आयसोबारिक एक्सपान्शन, कळलं. तसंच कॉम्प्रेशनचे दोन प्रकार, हम्म. ऍडियाबॅटिक कॉम्प्रेशन आणि पुढे आयसोबारिक कॉम्प्रेशन, कळलं का. बारीक. हो. हम्म. ओके. व्हॉट इज रेफ्रिजरेशन बघितलं आपण. ड्रॉ नीट लेवल डायग्राम टू इलस्ट्रेट, हे पण झालं. व्हॉट आर द स्टेप्स थ्रू विच रेफ्रिजरंट गोज. आता हे ऍडियाबॅटिक, आता हे नाही गरज, ह्याच आहेत त्या स्टेप्स, ह्याच खऱ्या स्टेप्स आहेत, ह्याच ह्याच आहेत. हे डबल काही प्रश्न करायची गरज नाही मला वाटतं, ह्या स्टेप्स आहेत बरोबर का. 1 2 3 4. हो. मग हे नको, हे क्वेश्चन कट करतो. एक्सप्लेन द एनर्जी फ्लो इन अ रेफ्रिजरेटर अँड डिफाईन द कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. चला, एनर्जी फ्लो आपण ऑलरेडी सांगितलंय, तरी पण मी एकदा पुन्हा सांगतो. एनर्जी फ्लो आपण ऑलरेडी त्या स्टेप्स मध्ये बघितलंय ना. मग आपण डायरेक्ट कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स बघू आता. एनर्जी फ्लोची काय गरज आहे. बट ठीक आहे, चलो. एनर्जी फ्लो. Work W is done on the refrigerant. It absorbs heat QC from the cold reservoir inside the fridge and rejects a large amount of heat QH to the hot reservoir outside the room. बरोबर आहे का. असंच आहे का रे. हो सर. ए बाळांनो, हे कळलं का सांगा हे. हो. हो. मग कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, जसं तिकडे एफिशियन्सी होती इटा, तसं इथं कोण आहे, कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स के आहे. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स काय म्हणतंय, के इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे बघा बरं सांगा. क्यूसी बाय डब्ल्यू, रेशिओ ऑफ काय. मॅग्नेटिक और सी शिवाय और डब्ल्यू. हा, वाचा बरं मग. बरोबर आहे का. क्यूसी म्हणजे हे पूर्ण वाचा, हीट रिमूव्ड फ्रॉम द कोल्ड रिझर्वायर क्यूसी. हा, टू द वर्क डन ऑन द रेफ्रिजरंट डब्ल्यू. बरोबर आहे का रे बाळांनो. डब्ल्यू. हो. सो के इज इक्वल टू क्यूसी बाय डब्ल्यू. पण डब्ल्यू लाच काय लिहिता येते बघा बरं, हे लिहिता येते का बघा डब्ल्यू ला. हे बघा इथून. हा. हो. तुम्ही एकच लक्षात ठेवा, क्यूसी बाय डब्ल्यू. म्हणजे फ्रीज कधी चांगलं बनायचं, क्यूसी जास्त असेल तर, आणि डब्ल्यू कमी असेल तर. कळलं गणू. हो सर. हम्म. चला, हे 65 कोणाचा, आधी प्रश्न वाचा. हं. हम्म. How does an air conditioner differ from a refrigerant? Define the coefficient of performance of an air conditioner and express it in terms of heat current. हे एअर कंडिशनर आहे का बाबा, आपल्याला बघू. ठीक, चलो. बा काय म्हणतंय.
हा, बघा, एअर कंडिशनर म्हणजे एसी आणि फ्रीज जवळपास सारखंच आहे ना, दोघे थंड करतात, बरोबर का रे बाळांनो? हो हो. फक्त थोडा काय फरक आहे बघू आपण, डिफरन्स. एअर कंडिशनर कूल्स अ मच लार्जर स्पेस कम्पेअर टू द रेफ्रिजरेटर, बरोबर आहे का रे? बरोबर आहे का रे वाक्य? हो, बरोबर आहे. हो. गणू, हा मी काय म्हणलो? हा बरोबर आहे. मग तुझं काय तोंड काय चिकटपट्टी लावल्या का रे? सांग बरं जरा तू. प्रत्येक वाक्याला म्हणू का गणू काय झालं सांग, गणू काय झालं सांग, हा? काय अडचण आहे तुला बोलायला, एकदा सांग बरं मला. बोलायला किती. कुठं बोललास? मी विचारलं ना, पहिली लाईन कळली का म्हणून. हा ते काय नव्हती, मग वाचलं की काय आले, वाचलं लागलो परत. हम्म. वाचत जाय, सोबत सोबत सारखं वाचत जाय. कोण जास्त जास्त मोठं स्पेस कोण करतंय थंड? एअर कंडिशनर. एअर कंडिशनर. एअर कंडिशनर साठी कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स फ्रीज सारखाच असतो. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स दोघांचा सेम, क्यूसी बाय डब्ल्यू, वेअर क्यूसी इज द हीट रिमूव्ड फ्रॉम द रूम अँड डब्ल्यू इज द वर्क डन बाय द कॉम्प्रेसर, बरोबर आहे का? हो. तिसरं, हीट इन टर्म्स ऑफ हीट करंट. हीट करंट म्हणजे काय? हीट करंट एच. हीट करंटला म्हणतात काय? एच. य- एच. एच म्हणजे सोपा आहे, काही नाही. हीट रिमूव्ड अपॉन टाइम. सोपा आहे का बघा बरं जरा. रेट ऑफ हीट रिमूव्हल, थोडक्यात काय हे? रेट ऑफ हीट रिमूव्हल. आणि दुसरे काय? पॉवर. पॉवर म्हणजे काय? वर्क डन बाय टाइम. रेट ऑफ वर्क इनपुट. ते कळायलंय का रे? आपण रेफ्रिजरेटर मध्ये काय काय बघितलंय? रेफ्रिजरेटर मध्ये आपण काय काय बघितलंय? एक असते आपण हीट काढतो क्यूसी, आणि दुसरं असतंय वर्क करतो, राईट? मग तीन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. हो. एसी असो किंवा फ्रीज असो, दोघे सेमच आहेत. एसी असो किंवा फ्रीज असतो, दोघे सेमच काम करतात. एच म्हणजे काय? हीट करंट. एच म्हणजे काय? हीट करंट. बोला एकदा, एच म्हणजे काय? हीट करंट. हीट करंट. हीट करंट एच इज इक्वल टू क्यूसी बाय टी. क्यूसी बाय टी. टी टाइम. म्हणजे काय? टाइम. 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 पॉवर म्हणजे काय? पी. पी. हा तेच, पण काय त्याचा फॉर्म्युला? मॉड डब्ल्यू डब्ल्यू बाय बाय टी. जी. रेट या ऑफ वर्क. दोघांना एच बाय पी केल्यावर के भेटते का बघा बरं जरा. हा, भेटतंय. टी टी कटून जाते. हम्म. हा म्हणजे फ्रीज आणि एअर कंडिशन मध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे एक छोट्या स्पेस साठी म्हणलं, एक मोठ्या स्पेस साठी, बाकी काम सेम करतात, बरोबर? हो. आता पुढचा प्रश्न काय म्हणतोय? व्हॉट इज हीट पंप. गणू? गणू, मग तू बोलत का नाहीस रे? तुझा आवाज येना झालाय बघ. तू बोललेला आवाज येना झालाय. बहुतेक तुझ्या माईक मध्ये काहीच बोललेलं ऐकू येना झालंय. तू माईक मध्ये प्रॉब्लेम असेल. हम्म. चला लक्ष द्या आता. व्हॉट इज हीट पंप? बघा, आपण पहिल्यांदा बघितलं हीट इंजिन,
नंतर बघितलं रेफ्रिजरेटर. आता आपण तिसरं बघायलो हीट पंप. हीट पंप म्हणजे रेफ्रिजरेटरच आहे. सॉरी, रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर चालतो. एसी काय करते? रूमला थंड करते. तर हीट पंप काय करते? रूमला गरम करते. बघा बरं, कळलं का जरा? एसीच्या उलट, इट इज अपोजिट ऑफ एअर कंडिशनर. इट इज अपोजिट ऑफ एअर कंडिशनर. इट अपोजिट अपोजिट ऑफ रेफ्रिजरेटर. बरोबर का? रेफ्रिजरेटर म्हणण्यापेक्षा एअर कंडिशनर म्हणून. एअर कंडिशनर रूमला थंड करतात, तर जिकडं दिल्ली वगैरे सारख्या ठिकाणी किंवा थंड ठिकाणी त्याच्या उलट काम असते. आपल्याला रूम गरम करायची असते. त्याला तुम्ही एअर ब्लोअर वगैरे बघितलं असेल केस वाळवण्यासाठी. ते थोडक्यात एक हीट पंप आहे. एअर ब्लोअर असतो का नाही? हम्म. ते आहे हीट पंप. सो इट वर्क्स लाईक रेफ्रिजरेटर, बट द डिझायर्ड इफेक्ट इज हिटिंग द हॉट रिझर्वायर. म्हणजे इनसाइड द बिल्डिंग. आपण बिल्डिंगला हिट करण्याचा प्रयत्न करतो, रॅदर दॅन कुलिंग द कोल्ड रिझर्वायर. जस्ट उलट आहे. कळलं का? इव्हॅपोरेटर कॉइल्स आर आउटसाइड अँड कंडेन्सर कॉइल्स आर इनसाइड. फ्रीजचं काय असते? कंडेन्सर बाहेर असते आणि इव्हॅपोरेटर मध्ये असते. हे जस्ट त्याच्या उलट आहे. कळलं का? हा. एवढंच लक्षात घ्या. सॉल्व द फॉलोइंग. हे मस्त असते क्वेश्चन. सोपे सोपे असते त्याच्यावर. बघा बरं काय. वाचा आधी. बघा काय म्हटलंय. डब्ल्यू इज इक्वल टू 20% ऑफ क्यूसी. बरोबर का रे बाळांनो? असंच दिले का? प्रश्न आहे. वाचा प्रश्न. प्रश्न कळला? हा, प्रश्न करा. कोण कुणाच्या 20% आहे? वर्क डन QC चा 20% आहे. हा, बरोबर आहे का रे? डब्ल्यू इज इक्वल टू 20% ऑफ क्यूसी इज इक्वल टू 20/100
क्यूसी. 20/100च ना. 20% कसं काढतो आपण? हो. म्हणजेच 0. 0.2 QC. ऑफ क्यूसी. सो के इज इक्वल टू क्यूसी बाय डब्ल्यू. सो क्यूसी बाय 0.2 इंटू क्यूसी. मग याचं डिव्हिजन केलं क्यूसी क्यूसी कटते आणि 5 येते के इक्वल टू. बरोबर का? हम्म. पुढे बघा काय दिलंय, वाचा पुढचा प्रश्न वाचा. उगे एक एक मार्काला प्रश्न येते त्याच्यावर. प्रश्न वाचा हा. बघा डेटा काय दिलाय. K ही थ्री is equal to 3 के इज इक्वल टू 3. हा. आणि रेट W ऑफ is equal to डब्ल्यू नाही बाई. वर्क नाहीये, रेट ऑफ डुईंग वर्क आहे म्हणजे पॉवर. बघा वर्क वेगळं आणि पॉवर वेगळं. पॉवर. पॉवर म्हणजे रेट ऑफ डुईंग वर्क. बरोबर का? नुसतं वर्क नाही, रेट ऑफ डुईंग वर्क आहे. रेट ऑफ डुईंग वर्क आहे. पॉवर किती आहे? 2 किलोवॅट. एसआय युनिट मध्ये करावं लागते त्याला लगेच. किलो म्हणजे 1000 म्हणजे 2000 वॅट. बरोबर का? हो. माहिती आहे. के इज इक्वल हा टू एच बाय माहिती पी. आहे. मग एच इज इक्वल टू के इंटू पी. व्हॅल्यू टाकल्या उत्तर आलं. बरोबर का? हम्म. ओके. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अशा प्रकारे. आता उगं थोडंसं राहिलेलं आहे आपलं. स्टेट अँड एक्सप्लेन द लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. 4 मार्क. 4 मार्काला ठीक आहे, एवढी गरज नाही. आता हे जरा समजून घ्या. फर्स्ट लॉ काय म्हणतंय? फर्स्ट लॉ म्हणतंय की बाबा क्यू इज इक्वल टू, समजा थोडक्यात लिहायला वगैरे, डब्ल्यू प्लस डेल्टा यू. फक्त एनर्जीचं बॅलन्स म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे, किंवा एनर्जी क्रिएट होत नाही किंवा एनर्जी डिस्ट्रॉय होत नाही. परंतु हे क्यू कुणीकडून कुणीकडे जाणार हे नाही सांगत. म्हणजे फक्त क्यू जाणार असं म्हणणं. एवढं कळलं का रे बाळांनो? परंतु कोल्ड कडून हॉट कडे जायला पाहिजे, हॉट कडून कोल्ड कडे जायला पाहिजे असं काय बोललंय का त्यानं? त्याचं काही त्यानं सांगितलंय का? नाही. म्हणजे त्यानं फक्त म्हणतंय की प्रोसेस होते, परंतु प्रोसेस कुणीकडून कुणीकडे होते म्हणजे डायरेक्शन ऑफ द प्रोसेस विषयी काही बोललं नाही. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स न कशाविषयी काय बोललं नाही. डायरेक्शन. मी त्याचं एवढंच म्हणणं आहे की बाबा ह्याच्यामध्ये जर 20 जूल हीट आली तर ह्याची इंटर एनर्जी 20 जूल न वाढते. परंतु ह्याच्यामध्ये 20 जूल हीट कधी येते? जर इकडचं टेम्परेचर जास्त असेल काहीतरी आणि जर इकडचं कमी असेल तरच येईल ना. सो हो. हीट फ्लो कुणीकडून कुणीकडे होतं त्याचं डायरेक्शन विषयी काय बोललं नाही. सो डज नॉट इंडिकेट द डायरेक्शन ऑफ ए प्रोसेस. कळलं का? हो. सो इट अलोज फॉर द हीट फ्लो फ्रॉम कोल्ड टू हॉट बॉडीज ऑल्सो. म्हणजे त्यांना असं काय म्हणत नाही की हॉट कडूनच कोल्ड कडे झाला पाहिजे, कुठून बी कुठे जाऊ द्या, नो प्रॉब्लेम. परंतु रियालिटीमध्ये नॅचरली असं होतंय का? कोल्ड कडून हॉट कडे जातंय का? नाही. मुळात फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा बेसिकली काय? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय म्हणतंय? फक्त इकडून इकडे गेली
म्हणजे इकडची 10 जूलनं कमी झाली की इकडची 10 जूलनं वाढते, एवढंच म्हणतं आहे ना. म्हणजे जसं की पाणी आहे हम्म. ह्या हो. टाकीमध्ये आणि ह्या टाकीत पाणी आहे. इकडचं पाणी 10 लिटरनं कमी झालं की इकडचं पाणी 10 लिटरनं वाढलं पाहिजे. परंतु ए कडून बी कडे पाणी जाणार का बी कडून ए कडे जाणार पाईप लावल्यावर? इकडून इकडे. बी कडून ए बी कडे जायला कडून पाहिजे, इकडे. ए कडून बी कडे नाही जाऊ शकत. पण फर्स्ट लॉ काय म्हणते ते काय हो. तसं नाही, फक्त म्हणजे मला माहित नाही, म्हणजे त्याच्याविषयी काही बोललंच नाही त्यानं, गप बसला. फक्त एवढंच, एचं 10 लिटरनं कमी बीचं 10 लिटरनं वाढलं पाहिजे, बस एवढंच. कळलं? हो. हो. सो इट डज नॉट इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द प्रोसेस. डायरेक्शन शब्द महत्वाचा आहे. फर्स्ट लॉ डज नॉट गिव्ह और इंडिकेट एनी क्रायटेरिया फॉर डायरेक्शन ऑफ ए प्रोसेस. त्यानंतर डज नॉट एक्सप्लेन द इरिव्हर्सिबिलिटी ऑफ नॅचरल प्रोसेस. नैसर्गिक प्रोसेस जसं की दही बनणे, त्या इरिव्हर्सिबल आहेत का? किंवा दोन गॅस मिक्स झाल्यावर ते आपोआप सेपरेट होतात का? नाही. नाही. त्या फक्त एकाच डायरेक्शन मध्ये जातात. मग ते इरिव्हर्सिबल का आहेत त्याच्याविषयी काही सांगू शकलेलं फर्स्ट लॉ नाही. पुन्हा डज नॉट प्रिक्लूड 100%, एक्सक्लूड म्हणा किंवा प्रिक्लूड 100% एफिशियन्सी ऑफ हिट इंजिन. हे लय महत्वाचं आहे, हे लय महत्वाचं आहे. इट डज नॉट फॉरबिड. फॉरबिड म्हणजेच एक्सक्लूड करणे किंवा रिजेक्ट करणे. फॉरबिडचा अर्थ काय? रिजेक्ट. उगाच शब्द असते तो, रिजेक्ट. सोपे शब्द देतो, काय गरज आहे उगाच अवघड अवघड शब्द द्यायचे. असू द्या, तुम्हाला बरं. एक्सक्लूड करणे म्हणजे पण रिजेक्ट करणे. 100% एफिशियन्सी ऑफ हिट इंजिन, हे जरा शब्द महत्वाचा आहे. त्यानं काय म्हणतंय? समजा एखाद हिट एफिशियन्सी म्हणजे काय? समजा एखाद्या हिट इंजिनला आपण हिट दिली 100 जूल. आपण काय बघितलं? हिट इंजिन काय करतंय? इकडून हिट घेतंय, बाहेर हिट टाकतंय आणि वर्क करते डब्ल्यू. आता 100 घेतलं ह्यानं हिट आणि इकडे जर 70 वर्क केलं तर आपण म्हणतो की ह्याची एफिशियन्सी 70% आहे. कळलं का? बघा बरं जरा, 100 पैकी वर्क किती केलं. बरोबर का रे हो. बाळांनो? हो. आपण दिलेल्या हो. हिटला हो. वर्क मध्ये कन्वर्ट किती केलं. आपल्याला ह्याचं काम नसते काहीच, क्यूसीचं काम नसते आपल्याला काहीच. आपल्याला वर्क पाहिजे असते. जेवढं वर्क करेल तेवढं हिट इंजिन चांगलं, जेवढं वर्क करेल तेवढं हिट इंजिन चांगलं. मग रियालिटीमध्ये असं दिसलंय की आपण जर एखाद्या हिट इंजिनला 100 जूल हिट दिली तर 100 पैकी 100 त्यानं वर्क मध्ये कन्वर्ट कधीच करू शकत नाही. काही ना काही तर लॉस होतोच हिट म्हणून. कळलं का? हो. हो. पण फर्स्ट लॉ मध्ये ह्याचा पण काही अभ्यास केलेला नाही. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, समजा जर हे 100 घेतलं आणि हे 100 वर्क केलं आणि ह्याला जर 0 ठेवलं तर फर्स्ट लॉ नुसार हे काही चुकीचं नाही. म्हणजे फर्स्ट लॉ न असं काही म्हटलं नाही की 100 दिलेली हिट पूर्णच्या पूर्ण वर्क मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही, असं नाही. एफिशियन्सी काय आहे? वर्क डन बाय क्यूएच. तर त्याचं म्हणणं आहे की समजा जर तुम्ही 100 आणि हे पण 100 असेल तर नो प्रॉब्लेम, होऊ शकते, असं काही प्रॉब्लेम नाही. पण रियालिटीमध्ये असं कधीच होत नाही. म्हणजे एफिशियन्सी कधीच 100% नसते. कळलं का? हो. 100% एफिशियन्सी कधीच नसते. परंतु 100% एफिशियन्सी कधीच नसते असं फर्स्ट लॉ मध्ये कुठं म्हटलंय का? किंवा रिजेक्ट केलंय का ह्या गोष्टीला? नाही. 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 सो इट डज नॉट एक्सक्लूड 100% एफिशियंट हिट इंजिन्स. परंतु ऍक्च्युली त्यानं म्हणायला पाहिजे होतं बाबा हिट इंजिन 100% एफिशियंट नसतो. ठीक आहे, म्हणजे काय करू शकलो नाही थर्मोडायनामिक्सचा फर्स्ट लॉ ते सांगितले. चौथं, डज नॉट अकाउंट फॉर द क्वालिटी ऑफ एनर्जी. बाबा त्यानं सर्वच एनर्जीला सारखंच म्हणलंय, की असो वर्क असो इंटरनल एनर्जी ते सर्व सारख्याच आहेत म्हणले. बट तसं नाही. वर्क हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे हिटपेक्षा. काही ठिकाणी बघा ना, हिट इंजिन मध्ये आपल्याला काय पाहिजे असतंय? इकडून 100 जूल घेतलं वर्क. तर आपल्याला वर्क हे क्यूसी पेक्षा वर्क महत्वाचं आहे ना. क्यूसी म्हणजे काय? बाहेर पडलेली हिट इंजिन मधून पडलेली एनर्जी, जे आपण स्कूटी चालवतो किंवा ते इंजिन जे गरम होते का नाही, ते म्हणजे बाहेर पडलेली एनर्जी आहे. ते आपल्या कामाची आहे का?
आपल्या कामाचं आहे. नाही. वर्क म्हणजे काय, की गाडी पळाली किती दिलेल्या पेट्रोलमध्ये, ते आपल्या कामाचं आहे, बरोबर का? हो. हम्म. पण ते फर्स्ट लॉनं काय केलंय, हे बी सारखंच म्हटलंय, पण तसं नाही. म्हणजे हे पण जूल आहे, ते पण जूल आहे, म्हणून जमतंय का? हे पण जूल मध्ये आणि हे पण जूल मध्ये आहे, मग दोघे सारखेच आहेत का? नाही. आपल्याला हे जास्तीत जास्त असलं पाहिजे आणि हे कमी असलं पाहिजे, कळलं? अशा प्रकारे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स चे डिसएडव्हान्टेजेस आहेत किंवा ड्रॉबॅक्स आहेत, बरोबर बघितले का? काय बघितले आपण? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे ड्रॉबॅक. मग आपण कधी बघतो ड्रॉबॅक आला की मग त्याच्यासाठी एक नवीन लॉ येतो, बरोबर का? हम्म. मग त्याला बाजूला सारण्यासाठी त्याच्या पुढचा लॉ आला, फर्स्ट लॉचे ड्रॉबॅक काढून टाकण्यासाठी सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. कोणता आला? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आपण त्याला स्लॉट म्हणणार, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स दोन सायंटिस्टनी मांडलाय. पहिला सायंटिस्ट आहे केल्विन प्लँक, म्हणजे केल्विन आणि प्लँक असं दोघांनी मिळून मांडलाय. ते काय म्हणतात, इट इज इम्पॉसिबल टू construct अ हीट इंजिन that operates in a cycle and produces no other effect than absorption of the heat from the reservoir and performance of equal amount of heat. म्हणजे उगाच ती इंग्रजी असते भारी. त्याचं एकच म्हणणं आहे, असं तुम्ही हीट इंजिन तयारच करू शकत नाही की जे फक्त हीट घेईल आणि त्याला पूर्णपणे वर्क मध्ये कन्वर्ट करेल, असंच की? हा, तसंच. हम्म. आणि दुसरं काहीच करणार नाही त्यानं, म्हणजे क्यूसी झिरो असणार त्याचं. नो अदर इफेक्ट म्हणजे काय? क्यूसी नसणार, जेवढी हीट घेतली तेवढी वर्क मध्ये कन्वर्ट करणार. असं शक्य आहे का? हम्म. मग ते इथं म्हटलं असं शक्य नाही, इम्पॉसिबल म्हटलंय. काय म्हटलंय, शब्द काय वापरलाय? इम्पॉसिबल. तो इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ हीट इंजिन. असं हीट इंजिन तयार करणं इम्पॉसिबल आहे की जे एका सायकल मध्ये ऑपरेट करतंय, म्हणजे सायकल मध्येच आहे हीट इंजिन आपल्याला माहिती आहे, अँड प्रोड्युसेस नो अदर इफेक्ट दॅन ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट फ्रॉम द, हे उगच वाक्य आणलंय. एवढं म्हणायचं सोपं म्हणायला पाहिजे होतं, इट इज इम्पॉसिबल टू क्रिएट अ हीट इंजिन विच कन्वर्ट्स ऑल प्रोव्हाइडेड हीट इन टू वर्क. बरोबर आहे का? सोपं तुम्हाला देतो ते, हे पुस्तकी वाक्य आहे, मी तुम्हाला सोपं देतो जरा. और सोपं घेऊ आपण जरा, उगाच काहीतरी. इट इज इम्पॉसिबल टू क्रिएट अ हीट इंजिन which converts all absorbed heat into work. बरोबर आहे का? हे सोपं आहे का? हो. पुढचं वाक्य आहे क्लॉसियस स्टेटमेंट. क्लॉसियस स्टेटमेंट, क्लॉसियस नावाच्या सायंटिस्टने एक दिले सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं स्टेटमेंट. काय म्हणतंय? इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ डिव्हाइस, म्हणजे तेच हिट इंजिन सारखं डिव्हाइस, दॅट ऑपरेट सायकल, पुन्हा एकदा तेच, अँड प्रोड्युसेस नो अदर इफेक्ट दॅन ट्रान्सफर ऑफ द हीट फ्रॉम कूलर बॉडी टू हॉटर बॉडी. एवढंच, हे शब्द महत्वाचा आहे. हे म्हणजे असं शक्यच नाही की तुम्ही कोल्ड बॉडीकडून हॉट बॉडीकडे हीट घेऊन जाऊ शकता. असं शक्य होतंय का आपोआप? आपोआप नाही शक्य. हम्म. म्हणजे तुम्हाला वर्क करावंच लागेल. आता रेफ्रिजरेटर कसं करतंय, कूल कडून हॉट कडेच घेऊन जाते ना हीट. हा. हा, परंतु असं आपोआप नाही, त्याच्यावर वर्क करावं लागतं, हे का नाही? हा. वर्क न करता कोल्ड कडून हॉट कडे हीट जाऊ शकत नाही. वर्क न करता कोल्ड कडून हॉट कडे हीट गेली की त्याला परफेक्ट रेफ्रिजरेटर म्हणतात. मग असं परफेक्ट रेफ्रिजरेटर पॉसिबल आहे का? नाही. तसंच परफेक्ट हिट इंजिन पण पॉसिबल नाही. परफेक्ट हिट इंजिन म्हणजे ज्याची एफिशियन्सी 100% आहे. परफेक्ट हिट इंजिन म्हणजे काय? ज्याची एफिशियन्सी 100% आहे. 100% आहे.
परफेक्ट हीट इंजिन म्हणजे ज्याची एफिशियन्सी 100% आहे, किंवा इफिशियन्सी इज इक्वल टू 1. फ्रॅक्शन मध्ये म्हटलं की 1, पर्सेंटेज म्हणलं की 100. म्हणजे परफेक्ट हीट इंजिन पण पॉसिबल नाही आणि परफेक्ट रेफ्रिजरेटर पण पॉसिबल नाही, असं कोण म्हणतंय? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणतंय. कोण म्हणतंय? सेकंड लॉ थर्मोडायनामिक्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे तुम्हाला दोन व्याख्या आहेत, म्हणजे दोन स्टेटमेंट आहेत. एक आहे केल्विन प्लॅंक स्टेटमेंट, दुसरा आहे क्लॉसियस स्टेटमेंट. ठीक आहे. मग हा झाला सेकंड लॉ. मग आता सेकंड लॉ मध्ये येते कॅरनॉट इंजिन. बघा, आतापर्यंत काय काय बघितलंय तुम्ही? पहिल्यांदा बघितला फर्स्ट लॉ, त्याच्यानंतर बघितलं हीट इंजिन, त्याच्यानंतर बघितलं रेफ्रिजरेटर, रेफ्रिजरेटर सोबतच काय बघितलं? एसी. त्याच्यानंतर बघितला हीट पंप. मग त्याच्यानंतर बघितला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आणि त्याच्यानंतर आता हे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये आहे कॅरनॉट इंजिन. काय आहे? कॅरनॉट इंजिन. कॅरनॉट इंजिन म्हणजे काय? तर कॅरनॉट इंजिन हे काही असं रियालिटी मधलं इंजिन नाही, ते इमॅजिनरी इंजिन आहे. इमॅजिनरी इंजिन कसं आहे ते पहिल्यांदा सांगा. इमॅजिनरी इंजिन. इमॅजिनरी इंजिन. A Carnot engine is a hypothetical idealized heat engine that operates on reversible Carnot cycle. Carnot cycle आहे जे आपल्याला बघायचे आहे, त्याच्यावर आधारित Carnot इंजिन आहे. It has the maximum possible efficiency for given temperatures of source आणि सिंक. सोर्स आणि सिंकचं जर टेम्परेचर तुम्हाला दिलं, तर कॅरनॉट इंजिन ची जी एफिशियन्सी आहे त्याच्यापेक्षा रियालिटीमध्ये कोणत्याच इंजिनची एफिशियन्सी तुम्ही तयारच करू शकत नाहीत. अलग लक्षात हे? हो. ते आपण बघू पुढच्या लेक्चरमध्ये. याचा अभ्यास करून ठेवा. पुढच्या सोमवारी अतिशय व्यवस्थित थर्मोडायनामिक्सवर पूर्ण पेपर होणार. हो.